Hello students, here we will see the new topic of 9th chapter control coordination is adrenal gland. In last lecture we have seen thyroid gland, pineal gland, thymus gland. Here we will see the adrenal gland. It is also called as suprarenal gland. Adrenal gland have dual origin, mesoderm and ectoderm. Cortex originated from mesoderm and medulla originated from ectoderm. So adrenal gland have dual origin. Adrenal gland ही दोन वेगवेगळ्या जर्म लेयर पासून ओरिजिनेट होते. तिचा कॉर्टेक्स मेसोडर्म पासून आणि मेड्युला एक्टोडर्म पासून ओरिजिनेट होतो. म्हणजेच या ग्लँडला डबल ओरिजिन आहे. दे आर लोकेटेड ऑन अप्पर बॉर्डर ऑफ ईच किडनी. म्हणजे किडनीच्या वरच्या बॉर्डरला याचं लोकेशन आहे, म्हणून आपण याला सुप्रारिनल ग्लँड म्हणतो. ॲड्रिनल ग्लँड आर स्मॉल कोनिकल येलोइश ग्लँड शो टू डिस्टिंक्ट रिजन, कॉर्टेक्स अँड मेड्युला. ही जी ग्लँड आहे ही स्मॉल आहे, ती कोनिकल शेपची आहे आणि तिला दोन भाग दिसतात. हा जो बाहेरचा पोर्शन आहे आउटर रिजन पिंक, याला कॉर्टेक्स म्हणतात, आणि जो हा मधला रिजन आहे याला मेड्युला म्हटलं जातं. म्हणजे ॲड्रिनल ग्लँडला दोन डिस्टिंक्ट रिजन्स आहेत आणि शेप कोनिकल आहे. फर्स्ट बघू आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्स इज डिराइव्ड फ्रॉम एम्ब्रियॉनिक मेसोडर्म. कोणत्या जर्म लेअर पासून तयार होतो ॲड्रिनल कॉर्टेक्स? तर मेसोडर्म पासून. Adrenal cortex secrete many hormone together called corticoids. जेवढे हार्मोन्स बाहेर पडतात ॲड्रिनल ग्लँड मधून त्यांना कॉर्टिकॉइड्स म्हणतो आपण. इट इज डिफरन्शिएटेड इनटू 3 कॉन्सेंट्रिक रिजन. 3 वेगवेगळ्या रिजन्स मधून ते बाहेर पडतात कॉर्टेक्सच्या. डायग्राम मध्ये बघूया आपण कोणकोणते रिजन्स आहेत ते. इथे दाखवलेले बघा 3 लेयर्स आहे. त्याला झोना ग्लोमेरुलोजा, झोना फॅसिक्युलेटा आणि हा ॲड्रिनल रेटिक्युलॅरिस मेड्युलामध्ये आहे. हा म्हणजे एकूण 3 रिजन्स आणि या 3 डिफरंट रिजन मधून वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेट होतात. बघू आपण एक एक हार्मोन. आउटर रिजन जो आहे थीन झोना ग्लोमेरुलोजा, याच्यामधून सिक्रेट होतो मिनरलोकॉर्टिकॉइड. Outer thin zona glomerulosa, it secrete mineralocorticoid. They are released for regulation of sodium, potassium, ion concentration. कशासाठी सिक्रेट होतो हा मिनरलोकॉर्टिकॉइड? तर रेग्युलेट करतो तो सोडियम आणि पोटॅशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन. दे रेग्युलेट सॉल्ट वॉटर बॅलन्स. तो आपल्या बॉडीमध्ये सॉल्ट आणि वॉटरचं बॅलन्स ठेवतो. ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल करतो, रेग्युलेट करतो. ब्लड प्रेशर रेग्युलेट करतो. दे रेग्युलेट सॉल्ट वॉटर बॅलन्स, ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. अल्डोस्टेरॉन, सॉल्ट रिटेनिंग हार्मोन, is the main mineralocorticoid hormone. It balance sodium and potassium level of blood. Then middle thick layer called as zona fasciculata. In diagram see here this middle region, this outer thin region called as zona glomerulosa, which secrete corticoid hormone, and this middle one called as zona fasciculata, which secrete different type of hormones called as glucocorticoid. For example, like cortisol, it regulate metabolism of carbohydrate, protein and lipids. हा जो हार्मोन आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड, ज्याचं नाव आहे कॉर्टिसॉल, हा आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड्सचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो. कॉर्टिसॉल इज अन इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड. सगळ्यात महत्त्वाचा हा ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. कशासाठी महत्त्वाचा? हा आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल हा इन्क्रीज करतो. इट इज ऑल्सो इम्युन सप्रेसिव्ह, म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमचा जो इम्युन रिस्पॉन्स आहे
एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो इन्फेक्शन आहे ते संपलेलं आहे, इन्व्हेड झालेलं मायक्रो ऑर्गॅनिझमने आपल्या बॉडीला, त्याला आपल्या बॉडीने संपवलेलं आहे, आता तो इम्युन रिस्पॉन्स बंद करायचा आहे, सप्रेस करायचा आहे, तेव्हा हा हार्मोन तिथे वर्क करतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इम्युन सप्रेसिव्ह हार्मोन. इट सप्रेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. काय करतो नेमका हा? त्या अँटीबॉडीचं प्रोडक्शन सप्रेस करतो, थांबवतो. सो इट इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. म्हणून तो कशाच्या यूजसाठी वापरला जातो? ॲलर्जीच्या ट्रीटमेंटसाठी. इट प्रिपेअर ॲनिमल्स टू फेस एमर्जन्सी इन नेचर. आणखी हा ॲनिमल्सला इमर्जन्सीमध्ये कसं फेस करायचं हा शिकवतो हा हार्मोन कॉर्टिसॉल. तिसरा लेअर बघतोय आपण, थर्ड लेअर, सगळ्यात आतमधला हा ॲड्रिनल रेटिक्युलॅरिस. याच्यामधून थर्ड इनर झोना रेटिक्युलॅरिस. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ सेक्स कॉर्टिकॉइड्स. It is also called as gonadocorticoids. In male, they have role in development and maintenance of external sex characters. XX sex condition पण याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. हा जो हार्मोन आहे हा एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर मेलमध्ये मेंटेन करतो. जर एक्सेस सिक्रेट झाला हा कॉर्टिकॉइड हार्मोन फिमेलमध्ये, excess sex corticoid in female causes adrenal virilism or hirsutism, means excessive hair on face. while तर जेव्हा हा हार्मोन फिमेलमध्ये जास्त सिक्रेट होतो कॉर्टिकॉइड हार्मोन, तेव्हा फिमेलमध्ये ह्या दोन डिसऑर्डर दिसू शकतात, व्हिरिलिझम किंवा हिर्सुटिझम, म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सेस ग्रोथ होते हेअरची, म्हणजे मुस्टाचेस आणि बियर्ड सारखा हेअर ग्रोथ होते फिमेलच्या फेसवर सुद्धा. व्हाईल इन मेल्स इट इज कॉज्ड बाय गायनेकोमॅस्टिया. गायनेकोमॅस्टिया मीन्स एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट. म्हणजे मेलमध्ये सुद्धा गायनिक कॅरेक्टर म्हणजे ब्रेस्टची एनलार्जमेंट होऊ शकते जर या हार्मोनचं जास्त सिक्रेशन झालं तर. Androgens and estradiols are the produced by adrenal cortex. हे दोन्ही हार्मोन्स कोण तयार करतं? ॲड्रिनल कॉर्टेक्स. काय डिसऑर्डर्स आहेत बघू आपण या हार्मोनच्या. डिसऑर्डर्स रिलेटेड टू ॲड्रिनल कॉर्टेक्स. हायपोसिक्रेशन मीन्स लो सिक्रेशन. हायपोसिक्रेशन ऑफ मिनरलोकॉर्टिकॉइड अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲडिसन्स डिसीज. ॲडिसन्स डिसीज याचे आपण सिम्पटम्स बघूया, काय काय सिम्पटम्स दिसतात. जर हे दोन्ही हार्मोन मिनरलोकॉर्टिकॉइड आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड कमी सिक्रेट होत असतील एखाद्या पर्सनमध्ये तर त्याला हा डिसीज होतो, ॲडिसन्स डिसीज. याचे कॅरेक्टर्स किंवा याचे सिम्पटम्स बघू आपण. दी कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ दिस डिसीज आर लो ब्लड शुगर, म्हणजे ब्लडमध्ये शुगरची लेवल कमी होते. लो सोडियमची लेवल कमी होते. हाय पोटॅशियमची लेवल वाढते. कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा, म्हणजे ब्लडमध्ये सोडियमची लेवल कमी होते तर पोटॅशियमची लेवल जास्त होते. इन्क्रीज्ड लॉस ऑफ Na+, म्हणजे जास्तीत जास्त Na+ आयन्स लॉस्ट होतात आणि वॉटर लॉस होतो युरिनमधून. increase loss of Na+ and water in urine. It leads to weight loss. वजन पण कमी होतं या डिसीजमध्ये. Weakness, अशक्तपणा जाणवतो. नॉझिया, ओमिटिंग, गरगरणे, चक्कर येणे, उलटी येणे. डायरिया म्हणजे अनएक्सप्लेन्ड डिसेंट्री पण होऊ शकते पेशंटला. देन हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड. हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड produces Cushing disease. What are the symptoms of Cushing disease? It leads to high blood sugar level. म्हणजे या हार्मोनच्या जास्त सिक्रेशनमुळे ब्लड शुगर लेवल वाढते. ॲडिसन्समध्ये ती कमी होते तर इथे ब्लड शुगर लेवल वाढते. एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज इन युरिन. तर ग्लुकोजची लेवल वाढली तर साहजिक आहे ते युरिन कशामधून
कशामधून ती ग्लुकोज पास होईल? पेशंटच्या युरिनमधून. राईज इन Na+, वर लो इन Na+ झालं होतं, इथे राईज इन Na+ इन ब्लड व्हॉल्यूम, म्हणजे सोडियम आयन्सची लेवल वाढते ब्लडमध्ये. हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी, ब्लड प्रेशर वाढतं, ओबेसिटी म्हणजे वजन वाढतं. वर ज्या ॲडिसन्स डिसीजमध्ये बघितलं पण वेट लॉस, इथं त्याच्या अपोजिट आहे. ओबेसिटी म्हणजे वेट गेन होतं पेशंटचा. अँड वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स, त्याच्या लिम्ब मसल्स ह्या डिजनरेट होऊ शकतात. देन ॲड्रिनल मिड्युला, दुसरा पार्ट बघू आपण ॲड्रिनल ग्लँडचा. ॲड्रिनल मिड्युला, इट डेव्हलप्स फ्रॉम एक्टोडर्म. दोन वेगवेगळ्या जर्म लेअरपासून ओरिजिनेट होतात. कॉर्टेक्स बघितला आपण मिझोडर्म पासून, आणि हा जो मिड्युला आहे तो एक्टोडर्म पासून ओरिजिनेट होतो. इट सिक्रेट टू हार्मोन्स, ॲड्रिनॅलिन or it is also called as epinephrine, and non-adrenaline or it is also called as norepinephrine. Adrenaline is also known as emergency hormone, also called as 3F hormone, fight, flight and fright. या तिन्ही ॲक्शनच्या वेळेस म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस हा यूज होतो या हार्मोनचा, फाईट, फ्लाईट आणि फ्राईटच्या वेळेस. म्हणून याला आपण फाईट अँड फ्लाईट सिस्टीममध्ये, म्हणजे हा जास्त करून सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये हा न्यूरो ट्रान्समीटरचं काम करतो ॲड्रिनॅलिन. तिथे आपण म्हणून याला इमर्जन्सी हार्मोन म्हणतो. इमर्जन्सी असते जेव्हा आपण एखादा गेम खेळतो ग्राउंडवर, तेव्हा या हार्मोनची गरज पडते. तो सिक्रेट झाला तरच आपण एक्सायटेशन, फाईट, फ्लाईट जे आहे ते करू शकतो. नॉन ॲड्रिनॅलिन रेग्युलेट द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन अँड इट ऑल्सो ॲक्ट ॲज व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. हा जो नॉन ॲड्रिनॅलिन आहे हा ब्लड प्रेशर नॉर्मल कंडिशनमध्ये ठेवतो आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टरचं काम करतो. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणजे ब्लड वेसल्सची साईज कमी करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो, म्हणजेच थोडक्यात ब्लड प्रेशर इन्क्रीज करतो. देन नेक्स्ट ग्लँड इज पॅन्क्रियाज. इट डेव्हलप्स फ्रॉम एंडोडर्म. कशापासून डेव्हलप होते ही पॅन्क्रियाज? एंडोडर्म पासून. इट इज बोथ एक्झोक्राईन, म्हणजे ही आपण ऑलरेडी बघितलेले आहे 11th सायन्समध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पॅन्क्रियाजचा रोल. पॅन्क्रियाटिक ज्यूस सिक्रेट होतं, जो एन्झाईम्स असतात ज्याच्यामध्ये जे डायजेशनला हेल्प करतात, म्हणजे ते एक्झोक्राईनचं काम करते. ॲज वेल ॲज एंडोक्राईन ग्लँड, म्हणजे एकच अशी ग्लँड आहे की ती डबल फंक्शन करते, एक्झो ॲज वेल ॲज एंडोक्राईन. Endocrine cells of pancreas form group of cell called as islets of Langerhans. जर आपण TS बघितला या ग्लँडचा तर त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ सेल्स दिसतात ह्या पॅन्क्रियाच्या, ज्या काय तयार करतात, एक ॲसिनी म्हटलं जातं किंवा ग्रुप, त्यालाच आपण आयसलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतो. देर आर 4 kinds of cell in islets of Langerhans which secrete hormones. आता ह्या 4 प्रकारच्या सेल्स आपल्याला बघायच्या ज्या वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करतात. पहिली बघू आपण अल्फा सेल्स, जे 20% असतात पूर्ण पॅन्क्रियाजमध्ये, आणि काय सिक्रेट करतात? इट सिक्रेट ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन हार्मोन काय फंक्शन आहे याचा? इट स्टिम्युलेट लिव्हर फॉर ग्लुकोजिनोलायसिस टू इन्क्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. म्हणजे ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल वाढवायचं काम करतो हा ग्लुकॅगॉन. ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करतो. देन सेकंड, बीटा सेल्स और बी सेल्स, यांचं जास्त प्रमाण असतं, 70% असतात या सेल्स. अँड इट सिक्रेट इन्सुलिन. ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन एकमेकांच्या अपोजिट फंक्शन करतात. इट स्टिम्युलेट लिव्हर अँड मसल्स फॉर ग्लायकोजिनेसिस. दिस लोअर्स ब्लड ग्लुकोज लेवल. हा जो ग्लुकॅगॉन आहे हा ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज करतो, तर हा ब्लड ग्लुकोज लेवल डिक्रीज करतो, इन्सुलिन. देन थर्ड टाइप ऑफ सेल इज डेल्टा सेल. इट इज ओनली 5% secrete somatostatin which inhibit the secretion of glucagon and insulin. ह्या 2 हार्मोनचं सिक्रेशन हा इनहिबिट करतो, म्हणजे स्टॉप करतो, थांबवतो.
इट ऑल्सो डिक्रीज द गॅस्ट्रिक सिक्रिशन. आपल्या गॅस्ट्रिक ग्लँडमधून जे सिक्रिशन सिक्रेट होतं त्याचंही तो सिक्रिशन स्टॉप करतो. मोटिलिटी अँड ॲब्सॉर्प्शन इन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. तो जी मोटिलिटी असते डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये म्हणजे पेरिस्टाल्टिक मुवमेंट ती पण कमी करतो आणि ॲब्सॉर्प्शन पण कमी करतो डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये. हा हार्मोन ज्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन. देन थर्ड टाईप ऑफ सेल इज F cell. It is only 5%. Secrete pancreatic polypeptide. काय सिक्रेट करतो कोणता हार्मोन हा? पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड. इट इनहिबिट द रिलीज ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस. म्हणजे जेव्हा आपल्या फूड संपलेलं आहे बॉडीमध्ये, डायजेशनचं काम संपलेलं आहे, तेव्हा हा हार्मोन पॅन्क्रियाटिक ज्यूसचं सिक्रेशन किंवा रिलीज जे आहे ते थांबवतो, बंद करतो, इनहिबिट करतो. Then disorders related to pancreas. First disorder is diabetes mellitus, or it is also called as hyperglycemia. This is the most common metabolic endocrine disorder of pancreas. It leads to increase in glucose level. This is due to activity of beta cells, which result in reduced secretion of insulin. अंडर ॲक्टिव्हिटी म्हणजे कमी काम करतात बीटा सेल्स, ज्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होत नाही. इन्सुलिन सिक्रेट न झाल्यामुळे ग्लुकोजची लेवल राईज होते, कारण इन्सुलिनचं फंक्शन आहे इट लोअर्स दी ब्लड ग्लुकोज लेवल. मग इथे वाढते, ती इन्क्रीज होते ब्लड ग्लुकोज लेवल ब्लडमध्ये, आणि जास्त झाले ग्लुकोज ब्लडमध्ये की ते युरिनमधून काढून दिलं जातं. आणि ही जी कंडिशन आहे याला हायपरग्लायसेमिया किंवा यालाच आपण डायबिटीस मिलिटस असं म्हणतो. In children, such a condition is called as insulin dependent diabetes or diabetes mellitus. Type first IDDM पण म्हटलं जातं याला, म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. I for insulin, D for dependent, D for diabetes, and M for mellitus. IDDM. The other form of diabetes is non-insulin dependent diabetes mellitus. Type 2. आता इथे फक्त नॉन जोडलेलं आहे म्हणून N ॲड झालं इथे. नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस mellitus. याचं लॉंग फॉर्म आहे. It is caused due to failure of insulin to facilitate the movement of glucose into cell. आपण पाहिलेलं आहे याचं फंक्शन आहे इन्सुलिनचं. जेव्हा हा इन्सुलिन अटॅच होतो एखाद्या सेलला, तरच त्या सेलमध्ये ग्लुकोज ट्रान्सपोर्ट होतो, तरच तो ग्लुकोज आतमध्ये एंटर करू शकतो सेलमध्ये, फॅसिलेट होते ग्लुकोजची मुवमेंट. आणि तो इथे फेल होते ती मुवमेंट इन्सुलिनमुळे. इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे ही ग्लुकोजची जी मुवमेंट आहे ती फॅसिलेट होत नाही, ती इनहिबिट होते, ती फेल होते, ज्याच्यामुळे रिड्युसेस सेन्सिटिव्हिटी टू इन्सुलिन इज कॉल्ड इन्सुलिन रेजिस्टन्स. ज्याच्यामुळे बॉडीमध्ये काय तयार होतो? इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. इन बोथ डिसऑर्डर ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीजेस. दोन्ही डिसऑर्डरमध्ये ब्लड ग्लुकोज लेवल इन्क्रीज होते. सम ऑफ ग्लुकोज इज एक्सक्रिटेड इन युरिन. काही त्याच्यामधलं ग्लुकोज एक्सक्रीट केलं जातं युरिनच्या थ्रू. इट ऑल्सो कॉजेस एक्सेसिव्ह युरिनेशन अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यू. ग्लुकोज बरोबर पाणीही बाहेर निघून जातं, एक्सेसिव्ह युरिनेशन होतं, खूप वेळेस मिक्चुरेशन होतं, ज्याच्यामुळे बॉडीच्या टिश्यूज ज्या आहेत त्या डिहायड्रेट होतात, म्हणजे पाणी कमी पडतं टिश्यूजमध्ये. डिग्रेडेशन ऑफ फॅट्स इन्क्रीजेस फॉर्मेशन ऑफ कीटोन बॉडीज. डिग्रेड होतात फॅट्स, ज्याच्यामुळे कीटोन बॉडीज वाढतात, डिसऑर्डरला म्हणतात किटोसिस. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन लोअर्स दी ब्लड ग्लुकोज लेवल. अशा पेशंटला ॲडमिनिस्ट्रेशनची गरज पडते, इन्सुलिन द्यावं लागतं युनिट्समध्ये ठराविक, आणि मग ते इन्सुलिन त्याच्या ब्लडची जी ग्लुकोज लेवल आहे ती कमी करतो. देन नेक्स्ट टेस्टीज अँड ओव्हरीज. ॲक्च्युअली ही डायग्रॅम आपण रिप्रोडक्शन या चॅप्टरमधून घेतलेली. हा TS आहे
टेस्टिसचा आणि हा TS आहे ओव्हरीचा. या टेस्टिसवर LH आणि FSHचे काय फंक्शन होतं, काय इन्फ्लुएन्स करतात आणि ओव्हरीमध्ये बघू आपण. मेलमध्ये टेस्टिसवर FSHचं काय फंक्शन आहे, तर हे सेमिनिफेरस ट्यूब्यूलची डेव्हलपमेंट आणि ग्रोथ म्हणजे स्पर्म फॉर्मेशन FSH स्टिम्युलेट करतो मेलमध्ये. आणि LH लाच मेलमध्ये ICSH म्हटलं जातं, कारण इथे बघतोय आपण बघा ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या बाहेर ग्रुपमध्ये सेल्स आहेत, यांचं नाव आहे इंटरटिशियल सेल किंवा लिडिंग सेल्स. याला हा LH हार्मोन स्टिम्युलेट करतो आणि या सेल्स सिक्रीट करतात टेस्टोस्टेरॉन एंड्रोजिन हार्मोन, जो टेस्टोस्टेरॉन मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेंटेन करतो. तर LHला म्हणून मेलमध्ये काय म्हटलं जातं, ICSH इंटरटिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फिमेलमध्ये काय फंक्शन आहे FSHचा, FSH हा प्रीमॉर्डियल फॉलिकलचं प्रायमरी देन सेकंडरी टर्शरी म्हणजेच ग्राफियन फॉलिकलमध्ये डेव्हलपमेंट, म्हणजे प्रीमॉर्डियल पासून मॅच्युअर फॉलिकलपर्यंत ही जी डेव्हलपमेंट होते फॉलिकलची, ही FSH हार्मोनमुळे होते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे. आणि तो या फॉलिक्युलर सेल्सला इस्ट्रोजिन सिक्रीट करण्यासाठी स्टिम्युलेट करतो. आणि 14th डेला LH सिक्रीट होतो, जो या ग्राफियन फॉलिकलला बस्ट करतो, रप्चर करतो आणि रिलीज होतो, ओव्हा बाहेर सोडून दिला जातो. या प्रोसेसला म्हणतो आपण ओव्हुलेशन. ही बरोबर 14th डेला होते. आणि राहिलेल्या फॉलिक्युलर सेलपासून कॉर्पस ल्युटियम तयार होतो, जो सिक्रीट करतो प्रोजेस्टेरॉन हार्मोन म्हणजे प्रेग्नन्सी हार्मोन. रप्चर ऑफ फॉलिकल, फॉर्मेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम अँड सिक्रिशन ऑफ प्रोजेस्टेरॉन हे 3 फंक्शन LHचे फिमेलमध्ये आहेत. LH मीन्स ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि आणखी हार्मोन्स, इस्ट्रोजिन सिक्रेट होतं फिमेलमधून, आत्ताच बघितलं आपण फॉलिक्युलर सेल्स सिक्रेट करतात डेव्हलपिंग फॉलिकल. इस्ट्रॅडिओल पण म्हणतो आपण याला इस्ट्रोजिनला. आणि कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे हा, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल, मीन्स ब्रेस्ट फॉर्मेशन अँड मेन्स्ट्रुअल सायकल मेंटेन करतो इस्ट्रोजिन. प्रोजेस्टेरॉन, इट इज सिक्रेटेड बाय कार्पस ल्युटियम ऑफ ओव्हरी आफ्टर ओव्हुलेशन. कार्पस ल्युटियम मधून हा प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होतो. इट इज इसेन्शियल फॉर थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस and preparing uterus for implantation of fertilized ovum. It is responsible for development of mammary gland during pregnancy. It inhibits urine contraction during pregnancy. Uterine contraction होतं या हार्मोनमुळे. या हार्मोनमुळे मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होते प्रेग्नन्सीमध्ये आणि इम्प्लांटेशनला हेल्प करतो, थिकनिंग वाढवतो, कुशन तयार करतो एंडोमेट्रियमचा युटेरसमध्ये बेबीच्या लँडिंगसाठी, म्हणजेच इम्प्लांटेशन फॅसिलिटेट करतो, मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट करतो आणि युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन करतो. याच कार्पस ल्युटियममधून तिसरा हार्मोन सिक्रेट होतो रिलॅक्सिन नावाचा ओव्हरीमधून, जो जेस्टेशन पिरियडच्या एंडला सिक्रेट होतो, जो सर्विक्सला रिलॅक्स करतो आणि बर्थच्या ॲक्च्युअल बर्थच्या वेळेस हा हेल्प करतो. इट रिलॅक्सेस दी सर्व्हिस ऑफ प्रेग्नंट फिमेल अँड लिगामेंट्स ऑफ पेल्विक गर्डल फॉर इझी बर्थ ऑफ यंग वन. म्हणजे नॅचरल बर्थसाठी हा हेल्प करतो, सर्विक्स ओपन करतो आणि लिगामेंट रिलॅक्स करतो पेल्विक गर्डलचे. देन 4th हार्मोन इज इनहिबिन. इट इज सिक्रेटेड बाय कार्पस ल्युटियम. इट इनहिबिट FSH अँड गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग प्रोडक्शन. FSHचं आणि GnRHचं प्रोडक्शन हा स्टॉप करतो. टेस्टिसमधून टेस्टोस्टेरॉन हार्मोन आत्ताच बघितलं आपण, लिडिंग सेल्समधून सिक्रेट होतो, मेलमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेंटेन करतो हा. लाईक प्युबिक हेअर ग्रोथ, फेशियल हेअर ग्रोथ, डीपनिंग ऑफ व्हॉइस मीन्स व्हॉइस चेंज होतो प्युबर्टीच्या वेळेस, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर, मेल ॲग्रेसिव्हनेस, हे ॲग्रेसिव्हनेस आणि शोल्डर ब्रॉड होणे हे पण कॅरेक्टर प्युबर्टीच्या वेळेस अटेंड करतो मेल, ते या हार्मोनमुळे. म्हणून आपण या हार्मोनला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेंटेन करणारा हार्मोन म्हणतो. इट हेल्प्स इन मेंटेनन्स ऑफ टेस्टिस. टेस्टिसला मेंटेन करायला सुद्धा या हार्मोनची गरज पडते.
then diffusion endocrine glands,